दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन 5 तास चाललं। शिक्षण मंत्र्यांनी 5 दिवसांमध्ये राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही शनिवारी पुन्हा एकदा आंदोलन करू असा इशारा सीजेपीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी दिलेला आहे। नेट पेपर फुटी प्रकरणामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीमध्ये जंतर मंतर इथं आंदोलन करण्यात आलं आहे। 15 दिन पहले जब कॉकरोच जनता पार्टी का पेज स्टार्ट हुआ था तब लोगों ने कहा था ये तो एक सोशल मीडिया का ट्रेंड है, ये तो एक सोशल मीडिया पर ही लिमिटेड रहकर रह जाएगा। लेकिन आज हमने देख लिया कि ये कोई सोशल मीडिया ट्रेंड नहीं है, ये एक आंदोलन है। दरम्यान सीजेपीच्या आंदोलनातून परिवर्तनाची सुरुवात होईल, सरकारला पाय उतरवावं लागेल। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरती वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ही काँग्रेसची सुद्धा मागणी आहे। खासदार कल्याण काळेंनी वक्तव्य केलं। पावर आज जे कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन उभं केलंय किंवा तरुण एकवटले आहेत, त्यामुळे आता युवा शक्ती शांत बसणार नाही। हा तरुण आता रोजगारासाठी भटकणारा या देशाला उद्ध्वस्त होताना बघणार नाही आणि त्यातून या आंदोलनातून देशातील परिवर्तनाची सुरुवात होणार आहे आणि परिवर्तन होईल। त्याची सुरुवात या आंदोलनातून झालेली आहे आणि या सरकारला जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल। जेव्हा पेपर फुटला, किंबहुना सगळे या देशातले विद्यार्थी निराश झाले, तेव्हा तात्काळ दुसऱ्या दिवशी आदरणीय आमचे नेते राहुल गांधी साहेबांनी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा मागितला आणि देशभर ते आंदोलन उभं राहिलं। आणि आज कॉक्रोच जनता पार्टीने सुद्धा त्याच मंत्र्याचा राजीनामा मागण्याकरता दिल्लीमध्ये अधिवेशन करताय। निश्चितच राहुल गांधी साहेबाच्या मागणीलाच ही पाठिंबा आहे, किंबहुना ते जे काम करताय ते सुद्धा विद्यार्थ्यांसाठी आहे, जनतेसाठी आहे। त्याला निश्चितच आमच्या सगळ्यांचं सहकार्य